करण्यात आली होती। रशियाच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्याशी सविस्तर चर्चा केली। द्विपक्षीय सहकार्य, प्रादेशिक तणावपूर्ण मुद्दे, जागतिक आव्हानं आणि बहुपक्षीय विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्य आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये उद्घाटन केलं। गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीतही भारत रशिया द्विपक्षीय संबंध दृढ राहिले आहेत, हे अनेक वर्षांपासूनच्या परस्पर विश्वासाचं प्रतीक आहे, असं ते म्हणाले। भारत रशिया द्विपक्षीय व्यापार गेल्या 5 वर्षात 4 पटीने वाढून जवळपास $60 अब्ज वर पोहोचला आहे। वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार 2021-22 मधील सुमारे $13 अब्ज अमेरिकन डॉलरवरून वाढून 2025-26 मध्ये जवळपास $60 अब्ज अमेरिकी डॉलर झाला आहे। मात्र या व्यापारातील या विस्तारासोबतच व्यापार तुटीतही तीव्र वाढ झाली आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधलं। हे असंतुलन दूर करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले।